बरोबर आहे. कारण आज उद्घाटन सोहळा होता. थोडीशी मॅनेजमेंट सिस्टम देखील इथे थोडंसं बऱ्याच गोष्टी होत्या त्या रेडी करायच्या होत्या, त्यामुळे उशीर झाला. परंतु उद्या असं होणार नाही आहे. उद्या तुम्हाला 5 वाजता कंप्लीट इथे यायचंच आहे. चला ओले आपण सेकंड्स आता पहिल्या सत्राकडे. आवाज असेल रायगडातील एक नामांकित समालोचक दीपक पाटील सर अँड फ्रॉम पळसपे. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. थँक्यू सो मच योगेशजी मडवी. थँक्यू सो मच साई पाटील सर. सगळ्यांचं आवाज तुम्ही ऐकलात. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारी आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स आयोजित वॉर्ड नंबर 1 आणि 16 गावं ज्या स्पर्धेमध्ये समाविष्ट झालेत आणि नक्कीच या संपूर्ण विभागाला एक वैभव मिळवून देणारी ही स्पर्धा आणि एक नाविन्यपूर्ण प्रयोग फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून राबवला जातोय. आणि आजच्या रात्रीमधील ही दुसरी लढत सुरू आहे. पहिला सामना थोडा लो स्कोरिंग पाहायला मिळाला. या मॅचमध्ये ACC रोहिंजण आणि त्यांच्या विरोधामध्ये सानवी 11 घोट हे 2 संघ आमने सामने आलेत. घोट संघानं पहिल्यांदा टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आपण बघताय ACC रोहिंजण टीमकडून ऋतिक पाटील आणि तुशांत म्हात्रे. तर पहिलं षटक करतोय मुन्ना. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात आला. इकडे मात्र स्वीप कबरला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही पहिली धावसंख्येचा श्री गणेश तुशांत मात्रेच्या पॅटमधून होत असताना प्रकाशी सुद्धा कॅप्टननं सांगितलं थोडंसं पाहायला गेलं तर गोलंदाजांना ही खेळपट्टी सहाय्य करते आणि त्याचमुळे इकडे मात्र गोलंदाजांना मदत मिळू शकते. आणि घोटचा गोलंदाज योगेश पाटील एक वन ऑफ द ग्रेट बॉलर मुन्ना आणि नेहमीच फुलर लेंथ करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. तर याचबरोबर आमचे घोटगावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रीतम पाटील जे कॅप्टन आहेत सानवी 11 घोटचे आणि घोटचे जबरदस्त क्रिकेटर प्रीतम पाटील यांचे पिताश्री सन्माननीय आमचे प्रकाश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. योगेशचा बॉल टॉप एज घेतले. बॅटची कडा फाईन लेगला मात्र झेल टिपलाय. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर कॅप्टन डीपार्ट ऑन 0. ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 राज पाटील. परंतु मुन्नाला मात्र फार मोठी सफलता प्राप्त झाली. ऋतिक एक मोठा चेहरा ACC रोहिंजण टीमचा यावेळेस मात्र खातही उघडू दिलं नाहीये. त्याला इन्फॉर्म आहे यंदाच्या वर्षामध्ये आणि त्याच्याकडं योगदान नसणं या टीमसाठी. पाहूया पुढे काय घडतं ACC रोहिंजणच्या बाबतीमध्ये. योगेश पाटील पुन्हा एकदा. राज ऑन स्ट्राईक. स्विंग आणि मिस. टप्पा पडला. बॉल बाहेर निघतोय आणि नेहमीच राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना अँगल बनवून गोलंदाजी करतोय. फुलर लेंथ आणि त्याचबरोबरीनं लेग ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळालाय. आणि इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिले 5 चेंडू संपलेत. धाव फलकावर 1-1. हा सुद्धा चेंडू बाहेर हातभर वळलाय. कोणतंही कनेक्शन नाही. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर ACC रोहिंजण संघ. संत सुरुवात. 1 गडी बाद अवघी 1 रन.
आणि कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोंजण या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलं आहे ते सन्माननीय माजी क्रिकेटर रोंजणचे उद्योजक सन्माननीय संदीप शेठ पाटील आणि सन्माननीय प्रमोद शेठ पाटील जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर घोटचे पॅकर्स घोट संघाला सानवी 11 या संघाला पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व सर्वेश पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. जे मयूर पाटील किरवलीचे हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर पहिलं षटक फक्त एकच धाव मिळाले ACC रोहिंजण संघाला. यावेळेस मात्र चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळते ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन यावेळेस मात्र चांगला शॉट बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेलकम फॉर ACC रोहिंजण टीम साठी पहिला चौकार. स्वागत झाले पहिलाच बॉलवर प्रीतम पाटीलच्या मात्र चौकार. तुशांतनं चांगली सुरुवात पंटाळली या षटकाला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फटका होता. बॉल चालला डी बॅकवर्ड पॉइंट बॉल लाईनच्या दिशेनं तुशांतच्या पॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरुवात चांगली झाली तुषांतच्या पॅटमधून. मॅन फ्रॉम पिसारवे गावचा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये त्यानं सुद्धा बघितलं फक्त एकच धाव आले आणि अचानक मात्र गेअर शिफ्ट केलाय तो ACC रोहिंजण टीमनं. 2 बॉलमध्ये 2 चौकार. प्रीतम पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं, पुढे आला होता, फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता, परंतु बीट केलं प्रीतमनं यावेळेस. चांगला बॉल, बाईचा इशारा पंचांचा. 1 रन मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 10 नाव. 10 धावा धाव फलकावर. पहिलाही सामना आपण पाहिला तर थोडासा कमी धावसंख्येचा पाहायला मिळाला, परंतु रन्स कुठाव्या लागतील कारण स्पर्धा सुद्धा मोठी आहे. संपूर्ण विभागामधले सगळेच खेळाडू एकवटलेत. एक चांगला प्लॅटफॉर्म फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून मात्र सगळ्याच आमच्या खेळाडूंना मिळाला आहे आणि आपल्याला सुद्धा काहीतरी करून दाखवण्याची एक चांगली संधी मात्र या विभागानं फॉर्च्यून इव्हेंट्सनं दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच हे टॅलेंट जरूर या संपूर्ण विभाग पाहत असेल, हा तालुका पाहत असेल आणि इथूनच मात्र एखाद्या यंगस्टरला चमकण्याची संधी आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्टंपवरून निघून गेलाय. यावेळेस थोडासा गती होती बॉलमध्ये. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. राजदीप पाटील रोहिंजणचाच खेळाडू आहेत. सध्याच्या घडीला थोडंसं अडखळत खेळताना दिसतात, परंतु लवकरच कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. वारंवार अँगल बनवून गोलंदाजी होते. थोडंसं वेगानं ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन असे फटके जेव्हा तुम्ही खेळता अनऑर्थोडॉक्स थोडंसं टायमिंग तुम्हाला जुळवावं लागतं. टाइम जर मॅच झालं तरच असे फटके कनेक्ट होतात, अन्यथा फार कठीण आहेत. अशा पद्धतीनं खरं चेंडू फेस करणं, खेळून काढलं. यावेळेस ऑन साईडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले 4 डॉट बॉल खेळल्यानंतर राजदीपच्या बॅटमधून मात्र आपला स्टाईल मध्ये खातं उघडत असताना ठोकलाय हा उत्तुंग षटकार. एक गडी बाद 16 धावा, 16 लॉस ऑफ 1. षटकार नक्कीच राजदीपसाठी एक थोडासा आत्मविश्वास वाढवेल, थोडासा कॉन्फिडन्स देईल आणि एक मोठा फटका सफिशियंट असतो एखाद्या फलंदाजासाठी थोडासा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. 16 धावा झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा योगेश पाटील मुन्ना येतोय. हा, याचबरोबर आमचे एकाटपाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे प्रभाकर दादा गायकर यांचं इथे आगमन झालेलं आहे.
त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. योगेश आपल्या कोट्याचं दुसरं षटक कंप्लीट करेल आणि या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची कुठेतरी ती कारण मागच्या षटक जर आपण बघितलं तर धाबा आल्यात आणि त्याचमुळे पुन्हा एकदा बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये जरूर मुन्ना करताना दिसेल. राऊंड स्टम्प्सनं पहिला बॉल. हो अगोदरच बैठक मारले इकडे मात्र परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वॉलला गेला त्यामुळं रन्स 2 मिळतील. चांगला प्रयत्न होता तुषांत बिनधास्तपणे खेळताना दिसतोय सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. कारण त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल रन दिली होती आणि मुन्नावर कुठेतरी आक्रमण करावं लागेल कारण हे षटक जर कमी धावांचं गेलं तर फार कठीण होईल मोठी धावसंख्या करणं आणि त्याचाच विचार करत मात्र पहिल्यापासून त्यानं सुरुवात केली. पुढे आलाय फटका चांगला यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून इनफिल्डच्या वरतून खेळलाय. टायमिंग इतकंही प्रभावी नव्हतं. 2 धाबा पुन्हा एकदा मिळतील परंतु मुन्नाच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट जर 2-2 धाबा सुद्धा येत असतील त्यासुद्धा मी तर म्हणेन पुरेसा ठरतील. बऱ्याच वेळेला मुन्ना म्हटला की अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये निर्धाव षटकं टाकण्याचा महापराक्रम या गोलंदाजाच्या नावावर कित्येक वेळा त्यानं केलाय आणि त्याची गोलंदाजी खेळणं नेहमीच फलंदाजांसाठी एक चॅलेंजिंग असतं, आव्हान असतं कारण यॉर्कर लाईन चेंडू आणि हे बऱ्याच वेळेला खेळणं कठीण जातं फलंदाजांना. ओ स्वीप केला यावेळेस मात्र अगदी सॉफ्ट हँडेड आपण बघतोय खेळताना. बॉल चालला गॅपमध्ये जरूर आहे परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. हो काय प्रयत्न होता परंतु अंपास शॉर्ट रन घोषित केलंय परंतु तुषांत मात्र जीवाच्या आकांतानं पळत होता. खरं तर त्याला माहिती होतं कोणत्याही क्षणी हा थ्रो माझ्या एंडला येईल आणि त्याचमुळे आपली विकेट वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याला सुद्धा माहिती आहे आपल्या विकेटची किंमत काय, त्याचं खेळपट्टीवर राहणं किती गरजेचं आहे. ही सिंगल मिळाली. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मुन्नाच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट मात्र बॉल पाठवलाय तो सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं तुषांतच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. कमाल कमाल खेळतोय सध्याच्या घडीला क्रिकेट. तुषांत मात्र 18 धाबांवर पोहोचलाय. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवत होता. त्याला माहिती होतं इकडे मात्र थोडासा बाहेर निघून लेग स्टम्पच्या थोडंसं कव्हर्सला खेचण्याचा प्रयत्न मात्र त्याचा होता परंतु यावेळेस मात्र चांगला बॉल. पुन्हा एकदा अँगल बनवून हा चेंडू मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल येतोय. कमबॅक हलकंसं योगेश कडून. नेक्स्ट बॉल राईट राऊंड स्टम्प्सनं हा थोडासा लेग स्टम्पवर टाकला होता हा चेंडू. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला तुषांत परंतु आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर ACC रोहिंजण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा. माझ्या पाठीशी नाही तर सोबत बाबानाथ मच्छिंद्रनाथ माझ्या पाठी. हॅलो
तर आज जे 4 संघ खेळतात बघा, या चारही संघांना ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व, उद्योजक आदरणीय विनोद शेठ कृष्णा घरत, कुटुंब बांधन यांच्या माध्यमातून, विनेश शेठ यांच्या माध्यमातून त्या टी शर्ट आजच्या संपूर्ण 4 संघांना पुरस्कृत करण्यात आल्या. त्याबद्दल विनोद शेठ यांचं मनपूर्वक आभार. आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. नक्कीच ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील, त्यांचा मनपूर्वक आभार असेल. चला इकडे 2 धावा मिळाल्या, थोडीशी घाई जरूर झाली तिकडे स्कोअर लाईक फिल्डरकडे. 2 धावेनं धावसंख्येमध्ये वाढ, 27 धावा, 27 रन्स. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज रोहन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहे, समोर राजदीप. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड, कमाल स्ट्रोक आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग फटका, बॉल सीमा पार. 6 धावांकरता षटकार. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याच्यासाठी एक पारितोषिक आला. स्ट्राईकला आल्यानंतर नक्कीच आपण अनाउन्समेंट करूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा दीपक. टॉप एज लागले, बॉल हवेत आहे आणि उंचही भरपूर गेलाय. जज केलं जाते, परंतु बऱ्याच वेळेला एवढा उंच झेल जेव्हा होतो ना तेव्हा थोडं जजमेंट करणं कठीण जातं. पण असे झेल व्हायलाच हवेत. थोडंसं चॅलेंजिंग होता हा कॅच, परंतु इकडे मात्र कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान मात्र मिळेल ते राजदीपला. राजदीप थोडा कव्हरअप करतोय. पहिले 4 बॉल खरं तर खातं उघडलं नव्हतं, परंतु त्यानंतर मात्र ते कुठेतरी लायबिलिटी होती, त्याच्यावर तो दबाव होता 4 डॉट बॉलचा. परंतु आता मात्र 6व्याच परतफेड करत असताना, कारण आता 8 बॉलचा खेळ केलाय त्यानं आणि 16 धाबा बनवल्यात. 35 धाबा झाल्यात ACC रोहिंजण संघाच्या धावफलकावर. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा ऑफ स्टंप लाईनवरचा चेंडू स्ट्रेट टू द कव्हर फील्ड. कॅच ड्रॉप सरळ हातामध्ये दिला होता हा काढून चेंडू. बघा आता दुशान स्ट्राईकला आलाय, तर दुशांसाठी पारितोषिक आहे. SS ट्रान्सपोर्टचे मालक आणि बागपू किंग आमचे सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने जर लगातार 2 षटकार ठोकले दुशानने तर 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. SS ट्रान्सपोर्टचे मालक सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे यांच्या वतीने. रोहन म्हात्रे पुन्हा एकदा तुषांसाठी. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावून दिलाय बॉल. चालला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषांत म्हात्रेच्या पॅटमधून येतोय षटकार. स्टार मात्र प्रभावित करतोय. ACC रोहिंजण साठी केलेली निवड मात्र सार्थ ठरवतोय. इकडे टॉपेज लागले, डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला लॉंग ऑफ वाढ बघतोय, जेल टीपला आणि अखेरीस इकडे मात्र तुषांत म्हात्रेची इनिंग संपुष्टात आणले. ती रोहन म्हात्रेनं 24 धावांची खेळी साकारली. सलामीला येत असताना सुपर्ब नॉक आणि संघाला मात्र नक्कीच अडचणीमधून बाहेर काढलंय ते तुषांत. आणि इकडे 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 42. ACC रोहिंजण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 42 धावा. पाचवा आणि अंतिम षटक आता मात्र असेल. 42-42 झाल्यात. इकडे 12-13 धाबा आल्या. 55-55 55च्या आसपास पोचावं लागेल. ही चांगली टोटल ठरू शकेल. हॅलो, तर याचबरोबर आमचे खारघर फायर ब्रिगेडचे ऑफिसर सन्माननीय कमलाकर शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे.
त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावरती. फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत ही स्पर्धा आपण पाहत आहे. राजेंद्रदादा म्हात्रे कुटारी आणि त्यांची संपूर्ण टीम गेले कित्येक वर्ष मात्र टेनिस क्रिकेट विश्वासाठी प्रचंड मेहनत घेतात. आमचे कृष्णा म्हात्रे असतील, भावेश असतील, अंकित असतील आणि सगळेच कॅमेरामन संपूर्ण टीम ज्यांनी आजपर्यंत मात्र फॉर्च्यून इव्हेंटसाठी अथक असे परिश्रम घेतलेत. मग पाहायला गेलं तर अगदी राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंट्सनं कव्हर्स केल्यात आणि एक आघाडीची वाहिनी म्हणून नक्कीच नाव लौकिक मिळवलं आहे. आणि आज फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून करते स्पर्धा आयोजित करण्यात आले आणि या संपूर्ण विभागामधील सगळेच खेळाडू या क्रीडांगणावर एकवटलेत आणि नक्कीच या विभागाची मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे जरूर पाहिलं जात आहे. धनेश म्हात्रे आलेत शेवटच्या षटकासाठी. पहिला व्हाईट बॉल आलाय. 43 धावा. ओ लोवा फुल टॉस बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजदीपचा आणखीन एक तडाखा. षटकार. तेवीस धाबांवर खेळतोय 10 बॉलमध्ये. रोहिंग्टनचा खेळाडू मात्र ACC रोहिंग्टनसाठी कमाल विस्फोटिक बॅटिंग करतोय. आणि सुरुवात काय झाली होती एका बाजूला आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली होती. एक फलंदाज बाद झाला होता आणि तिथूनचा हा प्रवास थक्क करणार आहे. हो यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॉल बॅकवर्ड स्क्वेअरकडे झालाय. राजदीप दुसऱ्या धावेसाठी जरूर पळतोय. स्ट्राईक हवी आहे. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होते आणि या 2 धावा मात्र पूर्ण करण्यात आल्यात. आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं ACC रोहिंग्टन संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 अप. 51 कंप्लीट होत असताना सुपर बॅटिंग. 25 धाबांवर घेतो. निम्मा वाटा मात्र राजदीपचा आहे या संपूर्ण धाबांमधला. 6व्याच परतफेड केले. सुरुवातीला त्यालाही विश्वास बसला नसेल. 4 डॉट बॉल तो खेळला होता सुरुवातीचे. 4 डॉट बॉल जरूर खेळला होता परंतु त्याचं उत्तर मात्र 4 षटकारांनी दिलंय. आणखीन एक लाजवाब फटका. षटकार. हे भूमिपुत्र बघा भेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा भेटून उठलाय हक्काचा आवाज. थोडासा वेगात केला होता. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाईल. 58 धावा. चांगल्या धावा आता मात्र ACC रोहिंग्टन संघाच्या धाव फलकावर लागत असताना काय बॅटिंग केले राजदीप पाटील. सुरुवातीला तुषांतनं चांगली बॅटिंग केली. कॅप्टन तर 0वर बाद झाला होता आणि अशा परिस्थितीमधून मात्र मार्ग काढलाय या फलंदाजांनी. बॉल खाली राहिला थोडासा. इकडे मात्र पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडासा सरप्राईज करून गेला राजदीपला. धनेशचा एक चांगला बॉल. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. प्रयत्न करतोय धनेश काहीतरी वेगळं करण्याचा. वाईड लाईनला चिटकून बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. कारण बऱ्याच वेळेला कधी फलंदाजांचा अंदाज सुद्धा चुकतो व्हाईट बॉलचा आणि अचानक एखादा डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळतो. आणि सर्रासपणे या आयडिया आज मात्र बॉलर्सकडून लढवल्या जातात. यावेळेस जोरात केला होता बॉल. जाऊन सरळ शरीरावर आदळलाय. लेग बायचा इशारा येईल. पंचांचा 1 रन मिळेल आणि 1 रन मात्र ACC रोहिंग्टन संघ 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड. नक्कीच एक चांगली धावसंख्या रचले. लास्ट बॉल आहे
आणि तो खेळण्यासाठी मात्र बॅटर सौरभ पाटील. सौरभ पाटील आणखीन एक विस्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम रोहिंजण. ओ एज लागली तिकडे. मोठा फटका मारण्याचा दुरून प्रयत्न केला होता आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळेल धनेशला. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर एसीसी रोहिंजण संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 60 धाबा कंप्लीट केलेत आणि 61 धाबांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. ते दुसऱ्या सत्रामध्ये इनिंग ब्रेक झाले. 3 फलंदाज बाद झालेत, परंतु चांगला कॉन्ट्रीब्युशन मात्र राहिला तो दुशांत आणि राजदीप या 2 फलंदाजांचा सिंहाचा बाटा होता. आणि सानवी 11 गोट टीम दुसऱ्या सत्रामध्ये 61 धाबांची आवश्यकता. सोळागाव प्रीमियर लीग ही गाजते या पनवेल तालुक्यात. सोळागाव प्रीमियर लीग ही गाजते या पनवेल तालुक्यात. सोळागाव प्रीमियर लीग ही गाजते या पनवेल तालुक्यात. सोळागाव प्रीमियर लीग ही गाजते या. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 61 धाबांचा चेस आहे, परंतु कशा पद्धतीने इकडे मात्र हा चेस केला जाईल सानवी 11 घोट टीम कडून की या धाबा मात्र सफिशियंट ठरतील एसीसी रोहिंजण संघाला. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो याच परिसरामधील दिग्गज समालोचक योगेशजी मडवी सरांचा. थँक्यू. चला, याचबरोबर आमचे सन्माननीय प्रमोद शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. रोंजनचे एक बिग सपोर्टर, अतिशय उत्कृष्ट पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. तर वेलकम प्रमोद शेठ पाटील आपलं या व्यासपीठावरती. धन्यवाद. थँक्यू सो मच दिपकजी पाटील सर. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आपण पाहत आहेत चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारी फॉर्च्यून इव्हेंट प्रस्तुत वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग 2026 हे शानदार पर्व. चला आपण 2 सन्मान इथे घेऊया. यस, आमचे प्रकाश शेठ पाटील घोटचे सन्माननीय प्रकाश पाटील यांचा सन्मान मी या संतोष शेठ. चला, आमचे कृष्णा शेठ पाटील रोंजन हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि त्यांच्या वतीने प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तर कृष्णा शेट्टी या, आपलं स्वागत आहे. इथे प्रकाश पाटील आमचे घोटचे यांचा हा सन्मान होतोय. प्रीतम पाटील यांचे पिताश्री. यस, याचबरोबर आमचे सन्माननीय प्रमोद शेठ पाटील यांना मी विनंती करेन की या प्रमोद शेठ, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. संतोष शेठ म्हात्रे विभाग प्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख, तलोजा शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय संतोष शेठ म्हात्रे यांचा या शुभास्ते हा सन्मान होतोय. आदरणीय प्रमोद शेठ पाटील यांचा, रोंजनची युवा उद्योजक आणि या संघाचे पुरस्कर्ते संत प्रमोद शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील. तर उपस्थित इथे आपल्या विभागातील जे जे व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा, आमचे घोटगावचे जयंता भोईर हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओके, धन्यवाद. बोलूया आपण मॅचकडे. ऐकूया आवाज योगेश मडवी यांचा. धन्यवाद.
धन्यवाद संदीपजी पाटील सर. धन्यवाद सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नमस्कार क्रीडारसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे या चढवा. आणि सध्या आपण पाहतोय सुलागाव प्रीमियर लीगचा सोहळा. चैतन्येश्वर क्रिकेट क्लब फुटारी फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हे क्रिकेटचं भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि आज हे पहिल्या रात्रीमध्ये इथे सामने पाहायला मिळतात. सर आमचे घोडचे जयंत भोईर हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. खेळ स्टार्ट. सामना सुरू मैदानावरती. अगदी सुंदर सुरुवात मैदानावरती. लक्ष गाठायचं पहिल्या सत्रामध्ये 61 धावा टार्गेट आहे. 60 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सान्वी 11 घोट विरुद्ध तुम्ही सध्या ही लढत पाहताय. एसीसी रोहिंजन यांच्यामध्ये. एसीसी रोहिंजन टीमनं 60 धावा केल्या. 61 धावेचं इथे टार्गेट असताना सलामी जोडी सौरभ पाटील मॅनबॉम्ब सिद्धी करवले. अजून एक डॉट बॉल आणि इथे बॅटची एज विकेट मिळाली आहे. पहिला धक्का मैदानावरती. सौरभ पाटील बाद झालाय. गोल्डन डक मैदानावरती पहिला धक्का. हॅलो. तर मंगेश म्हात्रे आमचे खुटारीचे एक जबरदस्त जुने जाणते असे क्रिकेटर, उत्कृष्ट विकेट किपर, यांच्या वतीने प्रीतम पाटीलसाठी. चला या ठिकाणी बघा, सान्वी 11 संघ म्हटलं की सान्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मानित बंटी शेठ पाटील आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हो, अजून एक डॉट बॉल. सुंदर सुरुवात मैदानावरती. सान्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बंटी शेठ पाटील पुरस्कृत सान्वी 11 संघ मैदानावरती पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधामध्ये एसीसी रोहिंजन संघ, प्रमोद दादा पाटील यांचा हा संघ मैदानावरती. दोन ताकदवर संघ आहे. पहिल्या सत्रामध्ये एसीसी रोहिंजन संघानं 60 धावा केलेत आणि 61 धावेचं उत्तर देताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. फक्त एकही धाव नाही आहे 3 चेंडूमध्ये. फटका चांगला मिड विकेट मध्ये चाललाय. डीप मध्ये चेंडू जोपर्यंत फीड होय तोपर्यंत एकदा मिळाली आणि खातं खुलं केलं स्वतःच संघाचं 4था चेंडूवरती. तर मंगेश मधुकर म्हात्रे यांच्या वतीने प्रीतम पाटीलसाठी लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. यस, रोहित सालुंके सोबत प्रीतम पाटील आहे. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव 1 गडी बाद. संघर्ष करावा लागेल मैदानावरती सान्वी 11 संघाला. कॅप्टन सेकंडवरती प्रीतम पाटील. पडल्यानंतर चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट ही माहिती देताना पंच मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव, सध्या पंचांच्या भूमिकेत. सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मोरबी, असे प्रोफेशनल पंच आज या ठिकाणी. त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे सर, मॅन फ्रॉम डोंबिवली. हे 3 प्रोफेशनल पंच आजच्या रात्रीमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडू फेकले, 4 धावा दिलेत, त्या 2 गडीबाद झाला 1. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला सिली पॉइंटला. सिली मिड ऑफ रिझर्व मध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला. अगदी वेगाने धाव घेतली. एका धावेसाठी रिक्स उठवावी लागली. कधी कधी ही रिक्स फार मागात पडते, कारण एका धावेसाठी उठवलेली रिक्स कधी कधी टीमला मागात पडते. जर विकेट पडली
तर मात्र टीम अडचणीमध्ये येते. प्रीतम पाटीलनं एक धाव घेतली. टीमची टोटल सध्या धाबा फटकावरती 3 धावा. सुंदर गोलंदाजी, 5 चेंडू 3 धावा 1 विकेट. पहिला पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजी, चांगला बॉल पुन्हा एकदा चालला डीप मिड विकेट मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एका ऍक्शन मध्ये उचललाय, फेक केली, तोपर्यंत मिळाली 1 धाव. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त. एक सक्सेसफुल ओव्हर. खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज संकेत पाटीलनं दिल्यात त्या केवळ 4 धावा आणि 1 गडी बाद. कृष्णाशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. विनंती आहे की या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगची ही भली मोठी स्पर्धा आणि आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस रात्र अर्थात डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतो आणि मान्यवरांची रेलचेल सातत्यानं पाहायला मिळतं. सन्माननीय कृष्णाशेठ पाटील रोहिंजनच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती, कारण की एका बाजूला विचार केला तर रोहिंजन गावचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक नंबर पहिलं समाप्त झालं. 4 धावा धावपडकावती. जिंकण्यासाठी टार्गेट 61 धावेचं. आता राहिलेत ते 24 बॉल आणि 57 धावा करायचे आहेत. टोटल धावा धावपडकावती आपण पाहिल्या 4. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त आणि आता ओव्हर नंबर 2. तर याच दरम्यान आमचे योगेश पाटील धरणा यांचंही आगमन झालंय. विनंती त्यांना व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीने स्वागत. क्लिंग बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि सध्या मैदानावरती बाद होणारा काढू रोहित सालुंके. बॅक टू द डगआउट. धक्का लागलाय मैदानावरती. टीम सानवी 11 संघाला दुसरा. देतील त्यांचे मनापासून अधिक स्वागत. आज हे पहिली रात्र, पहिल्या रात्रीतील दुसरा सामना मैदानावरती सानवी 11 वर्सेस ACC रोहिंजन यांच्यामध्ये लढत आहे. ACC रोहिंजन म्हटलं की प्रमोद दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. सानवी 11 म्हटलं की बंटी दादा पाटील घोडगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. सध्या मैदानावरती धावा झालेत त्या 4. 2 गडी बाद. फलंदाज नवीन प्रणय पाटील. लो पुलटाचा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगानं पूर्ण झाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 6 धावा. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आल्या. सेकंड ओव्हर तुम्ही पाहतायत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या आणि टीमची टोटल सध्या धावा फलकावरती 6 लागल्यात. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. संघर्ष मैदानावरती करावा लागेल सानवी 11 संघाला. कोलबाटप्पाचा चेंडू पाठीमागे, विकेट किपरचा चेंडू गादर झालाय. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि आता धावसंख्या केवळ 6 वरती आहे. अद्याप 55 धावा करायच्या आहेत येणाऱ्या मॅच मध्ये. राहत संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है. आज सूर्यासारखं जर चमकायचं असेल तर तुम्हाला ती तळपदार कामगिरी मैदानाच्या मध्ये करावी लागेल. धावा झाल्यात त्या 6 गडी बाद 2. बॉल चांगला आहे. अजून एक डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल प्रेशर टाकेल. सिद्धी करवल्याच्या नवनीत मडवी स्वागत आहे आपलं. कारण सिद्धी करवल्यातील अनेक खेळाडू या लीग मध्ये खेळतील. सोळागाव म्हटलं की आपल्या या संपूर्ण परिसरातले संपूर्ण खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. सोलागावचा समावेश या स्पर्धेमध्ये. खरं तर एक चांगली संकल्पना फॉर्च्यून इव्हेंटची, चैतन्येश्वर क्रिकेट संघ कुटारीची ही दमदार क्रीडा स्पर्धा अर्थात वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीग 2026 शानदार पर्व. हा चेंडू पाठीमागे शॉर्टलेग रिझन मध्ये डायरेक्टचा प्रयत्न, रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल आला अजून एक.
काय गोलंदाजी आहे. आतापर्यंत 5 चेंडू 2 धाबा फक्त खर्च केल्यात. गोलंदाजी करताना सौरभ पाटील गोलंदाजी करतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 5 चेंडू 2 धाबा. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 4 धाबा आल्या आणि या ओव्हरमध्ये केवळ 2च धाबा आल्यात. आत्ताचा चेंडू देखील बीट करून चाललाय फलंदाजाला आणि यस डॅरच घेतलाय हाईट फॅक्टरसाठी. दरम्यान मंचावरती सन्माननीय कृष्णशेठ पाटील आणि सोबत योगेश पाटील यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आला आणि ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. बॅटिंग करताना सानवी 11 संघाच्या धावा झाल्यात त्या 2 गडी बाद, फक्त 6 धावा. उर्वरित समीकरण 18 बॉल, करायच्यात 55 धावा. चला वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग रचना करून घ्यायची, कारण ऑलरेडी आज पहिला दिवस असल्यामुळे सामने थोडेसे लेट सुरू झालेत. विनंती आता की इथनं कोणी जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्यासाठी वेळ महत्वाचा. उद्या परफेक्ट बघा, सूचना मी सुरुवातीला दिली की उद्या 4:30 वाजता कॅप्टन रिपोर्टिंग करायची आहे. लगेचच टॉस टायमिंग रिपोर्टिंग एकच आहे 4:30 वाजता. 5 वाजता जर संघ उपस्थित नसेल टॉस झाल्यानंतर तर मग 3 बॉलची पॅनल्टी. टॉससाठी कॅप्टन नसेल, समोरच्या टीमला टॉस दिला जाईल. दोन्ही कॅप्टन नसतील, 3 बॉल दोन्ही संघाचे कमी करण्यात येतील. गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं स्पेल ज्यानं फेकलं, 4 धाबा 2 विकेट. संकेत पाटीलचा सेकंड स्पेल आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. पॉवर प्लेमध्ये अवघ्या 6 धाबा दिल्यात. आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल, कारण टार्गेट 61 धाब्याचं आणि धाबा झाल्यात 12 बॉलमध्ये केवळ 6. पहिला चेंडू पॉइंटमध्ये काढू आहे, रन्स मिळते त्या ठिकाणी 1. एका धाबेने टीम पुढे चालली आहे, परंतु एका धाबेने यशस्वी रोहिंजन संघाला काही फरक पडणार नाही, कारण या मॅचमध्ये धाबा 61 आहेत. आतापर्यंत 13 बॉलमध्ये केवळ 7 धाबा आल्यात. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागते मैदानावरती सानवी 11 संघाच्या खेळाडूंना. आतापर्यंत थोडस शांत क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेटची गरज आहे. बॉल हवेत, कम पॉइंटचा खेळाडू पुढे आलाय, विकेट मिळतीये. धक्का लागला 3रा सानवी 11 संघाला आणि फलंदाज प्रणय पाटील बॅक टू द डगआउट. पार्की येत्या 25 मार्चला अगदी आपल्या आगरी कोळींसाठी जल्लोष असणार आहे. आणि जे संगीत ऐकलं की पनवेल कोळीवाडा जो काल रात्रीच निघालाय आईच्या भेटीला, खरं तर पालखी घेऊन थेट कारल्यामध्ये. धावसंख्या कडून पाहिली 7 धावा आणि गडीबाद झाले 3. आता करायच्यात मैदानावरती 54 धावा येणाऱ्या चेंडूमध्ये. काय सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण लूज स्कोरिंग मॅच पाहिली. या मॅचमध्ये 61 धावा करायच्या असताना बॅटिंग थोडीशी खराब होतीये. 3 गडीबाद केवळ 7 धावा. परंतु इथं एकच गोष्ट आता सांगेल की रात नहीं खौफ बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलवावी लागेल. बॉल चांगला गुडलेन स्पॉटचा पडल्यानंतर टेक ऑफ झाला. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा चेंडू डॉट आलाय. संकेत पाटीलचा ज्या संकेतनं पहिल्या ओव्हरमध्ये 4 धाबा दिल्या, 1-2 विकेट घेतल्या, त्यानं सेकंड स्पेलची सुरुवात करताना देखील 1 विकेट घेतली आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. स्ट्राईक विशाल पाटील तुर्भे. अजून एक डॉट चेंडू
याच ग्राउंडसाठी हा ग्राउंड त्याच्यासाठी लकी आहे, परंतु सध्या मैदानावरती दबाव असल्यामुळे त्या दबावातनं त्याला फलंदाजी करावी लागते, परंतु दबाव साईडला ठेवून आता बॅटिंग करावी लागेल. कारण या खेळपट्टीवरती तुर्बे संघाच्या वतीनं खेळ करताना वैयक्तिक त्यांना अर्धशतक ठोकलंय, त्याच्यासाठी हा ग्राउंड चांगला आहे, त्यामुळे आज स्वतःचा परिचय पुन्हा प्रेक्षकांना पटवून द्यावा लागेल. खोलवर टप्पा, काय गोलंदाजी आहे, संकेत पाटील आक्रमक गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये जशी भेदक गोलंदाजी झाली तशीच गोलंदाजी सेकंड स्पेलमध्ये संकेत पाटील कडून पाहायला मिळते. या षटकामध्ये केवळ एकच धाव दिली आहे. 5 चेंडू 1 धाव 1 विकेट. काय कमबॅक आहे, तिसरं षटक. धावा केवळ धावा फलकावरती 7 लागल्या, 17 बॉलमध्ये फक्त 7 धावा. समोर घेता स्टेट ऑन दी स्टेट, फटका चांगला फिल्डर सौरभ आहे, एकच धाव मिळेल नाहीये, एकच धाव आली आणि षटक नंबर आता 3 समाप्त. ड्रिंक जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 3 गडी बाद, धाव फलकावरती 7, 12 बॉल आणि आता करायचे 54 धावा. थँक्यू डीजे. मंचावरती मान्यवर आहेत सन्मान्य आमचे प्रमोद शेठ पाटील रोजनगावचे युवा उद्योजक, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल झालाय. तर नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्मान्य कृष्णा शेठ पाटील रोजनचे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी विनंती करतो कृष्णा शेठ यांना, मी वीरेन दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. वीरेन दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान्य कृष्णा शेठ पाटील रोजनगावचे नेहमीच क्रिकेटसाठी पुढे असणारे हे व्यक्तिमत्व, कारण की जिथे जिथे क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आपल्या विभागामध्ये भरवल्या जातात तिथे तिथे मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यानंतर सन्माननीय योगेश दादा या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. विनंती आहे योगेश दादांना या आपण. मंचावरती येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं आगत स्वागत करणं ही भारतीय संस्कृती आहे आणि ती जोपासली देखील जाते. ती चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आणि फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून भली मोठी स्पर्धा सफळ करत असताना आपल्या विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांचं सहकार्य या स्पर्धेच्या पाठीशी सर्व जे पुरस्कर्ते आहेत, खरं तर ज्यांनी ह्या संघांना पुरस्कृत केलं आहे, तसेच जयेंद्रजी पोरजी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करू. जयेंद्र भोईर, माफ करा, सन्माननीय जयेंद्रजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण आपण करणार आहोत. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतो. थँक्यू. धन्यवाद साई पाटील. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि करायच्या 54 धावा. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये काही करू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये. प्रीतम पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. पाहिजे आता मैदानावरती पहिला चेंडू लेगस्टम्पच्या भरपूर बाहेर, पंचांनी वाईट घोषित केला. धावा संख्या 8 धावा. 12 चेंडू आता करायचे 53 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. मॅच जर जिंकायची असेल तर प्रीतम पाटीलला आज एक कॅप्टन्सी निभवावी लागेल, कारण ही जिम्मेदारी प्रीतम पाटीलच्या खांद्यावरती आहे. सान्वी 11 संघ जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 53 धावेची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रणजित बाबर. फटका चांगला आहे, लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रीतम पाटीलने टोकलाय. पहिला षटकार. काय संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. इकडे आक्रमकता ज्या रॉकेट शॉट आपण पाहिला प्रीतम पाटीलचा त्याच्या बॅटमधून षटकार आला. मी तेच सांगितलं की प्रीतम पाटील एकमेव असा खेळाडू आहे की त्याच्याकडे जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य असे अनेक गुण आहेत आणि जर तो जिद्दीनं पेटून उठला तर ही मॅच देखील तो जिंकू शकतोय. आणि सध्या त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. समीकरण बदललंय. 47 धावा करायच्या 11 बॉलमध्ये. 6 चेंडू 36 धावा क्रिकेटमध्ये जर बनत असतील तर येणाऱ्या 11 बॉलमध्ये 47 धावाही बनू शकतील. त्या जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागेल, त्या कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. आणि प्रीतम पाटील सध्या मैदानावरती आहे. पाहिजे सान्वी 11 संघ कॅप्टन प्रीतम पाटील मैदानावर. रणजित बाबर
हा चेंडू लाईन चेक करतात पंच, लेग स्टंपच्या बाहेर. अजून एक वाईट बॉल आलाय. या षटकामध्ये एका चेंडूमध्ये 8 आल्यात, म्हणजे सामना जरूर चांगला पाहायला मिळेल. धाबा संख्या आपण पाहिली धाबा फलकावरती सध्या 15 धाबा, करायच्या 46. येणारे चेंडू 11 शिल्लक आहेत. दोन संघ एकमेकाविरुद्ध आहेत. सुंदर मॅच आहे. प्रीतम पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सामना जिंकण्याचे स्वप्न सानवी 11 संघ राखू शकतोय. आणि सध्या युट्यूबच्या माध्यमातून देखील आमचे बंटीदादा पाटील जे सानवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि या संघाचे मालक आहेत, मॅच जर बघत असतील बंटीदादा आपलं स्वागत आहे. फटका बेते मिस टायमिंग. यावेळेस मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि कॅच ड्रॉप. 2 धाबा घेतल्या असत्या तर मला तर वाटते त्या पूर्ण होऊ शकल्या असत्या, परंतु हा चेंडू हवेमध्ये गेला, फिल्डर आला असं वाटलं की फलंदाजाला की हाता झेल होईल, परंतु झेल ड्रॉप झालाय. रन्स मिळाली नाहीये. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करायच्या 46. पेटून उठावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करावा लागेल, कारण सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात झाली नाही. त्यामुळे आता प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय आणि आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये करायचे आहेत 46. स्ट्रायकरवरती प्रीतम पाटील ज्याला जिबंधन मिळालंय. फुलटॉस हा बैल मुझे मार आणि आता सध्या पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. मागच्या बॉलवरती जिबंधन, ठोकलाय षटकार. सहा चेंडू 36 बनतात, 6 चेंडू 43 बनतात. आज प्रीतम पाटील स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवून क्रिकेट खेळतोय. लाईन चांगली आहे. टप्पा पाठीमागे, फिल्डर धावतात. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत रन्स मिळाल्या 2. चेंडू राहिले तर 8 करायचे, 38 धावा. येणारे 2 चेंडू 2 मोठे फटके लागले तर सामन्यामध्ये कमबॅक होईल. सानवी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आता सानवी 11 संघ सध्या मैदानावरती आहे. एकीकडे एसएससी रोहिंजर संघ प्रमोददादा पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय. क्लीन बॉल, विकेट मिळाली आहे आणि प्रीतम पाटील माघारी परतेल. 7 बॉल 38 ची आवश्यकता. सात बॉल मध्ये करायच्यात 38 धावा एकत्र येऊ नका. यानंतर विनर अर्थात पहिल्या मॅच मध्ये वीरेन कायरा 11 संघाने सामना जिंकलाय. आशिष पाटील आपण कॅप्टन उपस्थित राहायचंय लगेच. वीरेन कायरा 11 संघ ज्यानं अप्रतिम खेळ गोलंदाजी ताकदवर राहिली त्या संघानं पहिला सामना जिंकलाय आणि आता त्यांचा सामना यातनं जिंकणाऱ्या संघाविरुद्ध खेळ. त्यामुळे आशिष पाटील आपण या टॉससाठी लगेच. 7 बॉल शिल्लक करायचे आता मैदानावरती. 38 आणि आल्या आल्या फटका तर मोठा खेचला, परंतु फिल्डर होते मिड विकेटला. 1 धाव फक्त मिळाली. एका धावेने टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24. आता करायच्यात मैदानावरती 37 रन्स अंतिम षटकामध्ये.
जबरजबल एकतर्फा झालाय. चला या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक आता जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता या मॅचमध्ये का सामना पूर्णपणे एकतर्फा आहे. टीम एसीसी रोहिंजन संघाच्या बाजूनं नेक्स्ट लढत आता पाहायला मिळेल एसीसी रोहिंजन विरुद्ध वीरेन कायरा 11 यांच्यामध्ये. फटका बेत आहे, फिल्ड तैनात, झेल टिपलाय आणि खेळ समाप्त मैदानावरती. अजून एक धक्का सांगवी 11 संघाला. रोहिंजन म्हटलं की आमचे सन्माननीय क्रिकेटचे चाहते अर्थात आमचे संदीप दादा पाटील मॅचचा आनंद घेतात आणि जयंत शेठ पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. दादा आपल्याला विनंती या आपण व्यासपीठावरती ग्राउंडवरती आलात, आपलं स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण तिकडे न राहता आता व्यासपीठावरती या, आपलं स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. सध्या मॅच एकतर्फा आहे कारण 5 चेंडूमध्ये 37 करायचे आहेत. प्रत्येक चेंडू षटकार जरी आला तरी ही मॅच जिंकता येणार नाहीये. वीरेन कायरा 11 विरुद्ध आता एसीसी रोहिंजन ही लढत आपल्याला पाहायला मिळेल विनर आणि त्यातनं जो जिंकेल तो पुढे जाईल. एसीसी रोहिंजन संघाचे ऑनर अर्थात आमचे संदीप दादा पाटील, प्रमोद दादा पाटील आणि जैन शेठ पाटील त्यांनी संघ पुरस्कृत केला. सामना आता पहिल्याच मॅचमध्ये दमदार प्रदर्शन करतोय आणि सध्या मैदानावरती एक चांगली लढत. चला एक जबरदस्त मॅच आहे. फटका चांगला ऑन साईडला येईल षटकार, परंतु या षटकाराला आता महत्व नाहीये कारण मॅच हातातनं निसटली आहे. कारण असं म्हटलं जातं की भातं करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि सामना हरले की मारलेले चौकार किंवा षटकार त्याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. कारण एसीसी रोहिंजन संघ मॅचमध्ये पूर्णपणे पकड मजबूत करतोय. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, इट इज अ वाईड. अतिरिक्त रन्स वाढते, टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. आता धाव फलकावरती 32 रन्स. शेवटचा अंतिम षटक आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. एक आहे ओके, एक चेंडू फक्त शिल्लक आहेत. लास्ट बॉल डिलिव्हरी अंशु मडवी अंतिम षटक करतोय आणि अंतिम बॉलला प्रहार आलाय षटकार, परंतु वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि हा सामना एसीसी रोहिंजन संघानं मैदानावरती जिंकलाय. अभिनंदन. हार्ड लक टीम. मैदानावरती सानवे 11 गोट. चला दोन्ही टीम सेकंड करा, मैदानाच्या बाहेर व्हा आणि एसीसी रोहिंजन संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण प्रथम टॉससाठी व्यासपीठावरती या. त्याच सोबतीनं वीरेन कायरा 11 संघाचे कॅप्टन आशिष पाटील आपण या. ऋतिक पाटील आणि आता आशिष पाटील. चला आशिष आलेला आहे, ऋतिक आपण लगेच या. सामना जिंकला आणि सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी 14 चेंडूमध्ये 31 धावेची खेळी करणारा राज पाटील ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच राजदीप पाटील. सुंदर बॅटिंग. चला कॅप्टन लगेच या दोन्ही. आशिष पाटील आलेत, त्यानंतर या ठिकाणी ऋतिक पाटील देखील येत आहेत आणि राजदीप पाटील या. अर्थात राज पाटील 31 धावेची खेळी करणारा संघ ठरलाय. इथे खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेल व्यासपीठावरून आमचे प्रमोद दादा पाटील यांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभास येथे खेळाडूला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. सुंदर अशी ट्रॉफी पहिला क्रमांकाची, अगदी
जिजाऊ मातूंचं संस्कार आणि त्यातनं घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज बऱ्याच साऱ्या गोष्टी या ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. तर या मॅन ऑफ द मॅच राजदीप पाटील अर्थात राज पाटील, जय मल्हार कनेक्शन यांच्याकडून एक टी शर्ट, त्यानंतर एनर्जी ड्रिंक आणि भव्य दिव्य ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून एक ट्रॉफी, त्यानंतर एनर्जी ड्रिंक आणि जय मल्हार कलेक्शन फेज 1 यांच्या वतीनं ही ट्रॉफी देऊन इथे राजला सन्मानित केले जात आहे. पहिल्या मॅचमध्ये राज अप्रतिम खेळ केला.